मागे खूप पाऊस चालू होता. 8 दिवस नुसती रिपरिप. सगळीकडे फक्त पाणीच पाणी. पाण्यामुळे बाकीचं सगळं वाहून गेलं. फक्त कांद्याची पात मात्र तेवढी राहिली. आता तिलाच जमिनीपासून वेगळं केलं आणि खळखळ धुवून त्याचे छान बारीक-बारीक असे चिरून घेतले. चिरून झालं की कढई गरम करायला ठेवली. मग त्यात तेल टाकून उडीद आणि हरभऱ्याची डाळ भाजून घेतली. मग मिरची, आलं आणि लसणाने देखील साथ दिली. मग शेवटी कढीपत्ता आणि कांद्याची पात स्वाहा करून सफेद खोबऱ्याला पण तव्याचा चटकाव दिला. मग या सगळ्यांना खलबत्त्यात मिठासोबत छान असं बारीक-बारीक वाटून घेतलं आणि आपली चटणी तयार झाली. वरून 2 बूंद लिंबाके सोडले आणि मस्त गोळा बनवून गरमागरम भातासोबत चमच्याभर तूप टाकलं आणि पोट भरेपर्यंत खाल्लं. जे लागलं अगदी सुरेख. चला आता तुम्ही पण रेसिपी ट्राय करा नक्की.